आणि श्री गणेश स्वयंभू श्री गणेश या ठिकाणी प्रकट झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यांनी बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। त्यावेळेस मठाचं काम काका करत होते, त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला की मी इथे आहे। एका राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत। एका राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत। प्रत्येक नक्षत्राची 3-3 झाडे आहेत। प्रत्येक नक्षत्राची 3-3 झाडे आहेत। म्हणजे उंबर 3 आहेत, आवळा 3 आहे। नक्षत्र मघा, वृक्ष वड आहे आणि मंत्र आहे ओम पितृभ्यो नमः। आकाशात नक्षत्र येतं। त्यावेळेस ह्या वृक्षाची लागवड काकांनी केलेली आहे। मी आज 8 वर्ष झाले व्यसन मुक्ती म्हणून व्यसनातून मुक्त झालोय स्वामींच्या ह्याच्यातून। आपल्याला व्यसन होतं, कोणतं व्यसन होतं? दारूचं व्यसन होतं। दारूचं व्यसन होतं, पण स्वामींच्या माध्यमातून तुमचं व्यसन मुक्त झालेलं आहे। नमस्कार मंडळी, कशी आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। 31 डिसेंबर 2023 ची रात्र काल ओसरली आणि 2024 ची ही सकाळ आपल्याला आज पाहायला मिळते। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि येणारं हे वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचं आणि समृद्धीचं जावो हीच ईश्वर चरणी आपला जीवन परिवारातर्फे प्रार्थना करतो। आमच्या हातून सुद्धा काही चुका झाल्या असतील कळत नकळत तर त्या माफ कराव्या। आणि आपण आता एका नवीन व्हिडिओ संदर्भात आलेलो आहोत, ते म्हणजे सगळ्यांचे फोन आणि सगळ्यांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला श्री स्वामी समर्थ मठ, श्रीवर्धनचं श्री स्वामी समर्थ मठ पाहायचा आहे। तर आज आपण तेच पाहणार आहोत, वडघर पांगळोळी येथील श्री स्वामी समर्थ मठ। श्रीवर्धन पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं श्री स्वामी समर्थ मठ आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या आणि ही सकाळ जी पाहतोय आपण, छान अशी ही सकाळ, तुळशी वृंदावनातलं अगरबत्तीचा वास सुद्धा घमघमाट सुटलेला आहे। ही सकाळ जी पाहतोय, आपल्या आई सुद्धा बसलेली आहे। आईला बरं नसतं आपल्याला माहिती आहे आणि आत्ताच आईचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि गोळ्या सुद्धा आत्ताच बाबांनी तिला दिलेल्या आहेत। आणि आई बघा बोलते, आई कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय। बरं वाटतंय। आई सगळ्यांना सांगत असते मला बरं वाटतंय, पण तिची तब्येत बरी नसते। चला तुम्ही सुद्धा या। आपला आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल श्री स्वामी समर्थ मठातला, नसाल पाहिला तर आपल्या व्हिडिओला बनवून राहा। आपला रूट सुद्धा मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा होती स्वामी समर्थ मठात, त्यावेळेचा व्हिडिओ आपला आहे। नसाल पाहिला तर आपली लिंक असेल, त्या लिंकला जा आणि तो सुद्धा व्हिडिओ पहा। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या। आपण निघालेलो आहोत आता घरून, चला तुम्ही सुद्धा या। चला आपण निघालोय या ठिकाणाहून। इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आपल्याला पाहायला मिळालं। आराठी हे गाव आहे। या ठिकाणाहून हा वरील जो रस्ता गेलेला आहे तो दिघी पोर्टकडे गेलेला आहे। दिघी पोर्टला जायचं असेल अलिबागकडे तर या वरील रस्त्यावरून तुम्ही जाऊ शकता। आणि हा जो खालून रस्ता गेला आहे तो मुंबई पुणे हायवे आणि हरिहरेश्वरकडे गेलेला आहे, जो आपल्याला पाहायला मिळतोय। चला आपण आता या ठिकाणाहून वडघर पांगळोली येथील श्री स्वामी समर्थ मठ पाहणार आहोत। छान असे हे रस्ते शासनाने केलेले आपल्याला पाहायलाही मिळतात। ठिकाणी सुद्धा एक पेट्रोल पंप आपल्याला पाहायला मिळते बघा, नयारा पेट्रोल पंप। आपले नितीन शेठ पतंगे यांचं नयारा पेट्रोल पंप आहे आणि त्यांचं हे हॉटेल सुद्धा आहे, रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळते, पतंगे रेस्टॉरंट। हा जो रोड गेला आहे सरळ हरिहरेश्वरकडे गेलेला आहे आणि या नाक्यावरून सरळ डाव्या हाताला तुम्ही मुंबई पुणे रस्त्याला जाता। हा जंक्शन आपल्याला या ठिकाणी लागतो, तो म्हणजे जसवली आणि भोसटे तलाव, आणि सरळ हरिहरेश्वरकडे रस्ता जातोय आणि डाव्या हाताला वळलात की तुम्ही मुंबई पुणे या रूटला जाता। चला आता आपण वडघर पांगळोली या ठिकाणी निघालेलो आहोत। आता थोड्या वेळातच आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन होणार आहे। त्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी भोसते गाव लागतं, भोसते गावातलं कोणी बघत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। या ठिकाणाहून आपल्याला बघा श्री स्वामी समर्थ मठाचा जो कळस आहे, मठाचा कळस तो पाहायला मिळतोय बघा।
छान अशा हिरव्यागार झाडीत आणि निसर्गाच्या या कुशीत असलेलं हे वडगर पांगळोली गाव आणि या ठिकाणी असलेलं श्री स्वामी समर्थ मठ आता पाहायलाही मिळेल आपल्याला. चला आपण आलेलो आहोत ओम स्वामी समर्थ साधना केंद्र, मुक्काम पोस्ट वडगर पांगळोली श्रीवर्धन या ठिकाणी आलेलो आहोत. स्वामी समर्थांचं आपल्याला आता थोड्या वेळात दर्शनसुद्धा होणार आहे. संपूर्ण परिसर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे या ठिकाणी विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा करताना आपला व्हिडिओ होता. पाहिला नसाल तर आपल्या लिंकला आहे, त्या लिंकला जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. चला आपण ओम स्वामी समर्थ साधना केंद्र पाहूया आणि समर्थांचं आता दर्शनसुद्धा घेऊया. श्रीवर्धनहून आल्यानंतर 8 किलोमीटर अंतरावर असलेलं मसळा रोडला मुंबई पुणे हायवेला ओम स्वामी समर्थ साधना केंद्र आहे. ओम स्वामी समर्थ साधना केंद्र, मुक्काम पोस्ट वडगर आणि या ठिकाणचा हा परिसर निसर्गाने वेढलेला वडगर पांगळोली गाव आणि या ठिकाणी असलेलं हे स्वामी समर्थ मठ आज आपल्याला पाहायलाही मिळेल. या ठिकाणी आपले दीपक काका जोशी यांनी नक्षत्रांची झाडे सुद्धा लावलेली आहेत. 12 राशीनुसार या ठिकाणी झाडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असं हे सुंदर आणि छान असं स्वामी समर्थ मठ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथम आपण श्री विठुरायाचं दर्शन करणार आहोत आणि नंतर स्वामींचं दर्शन सुद्धा आपल्याला होईल. विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केलेली आहे आणि त्यावेळेस आपण ही झाडे लावली होती. बघा, छान अशी ही झाडे त्यावेळी लावण्यात आली होती आणि या रोपांचं आता वृक्षात रूपांतर होतंय ते आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणचे दीपक काका जोशी हे आपल्याला छान असं या ठिकाणी मागच्या वेळी मार्गदर्शन केलं होतं. आज ते यावेळेस उपस्थित नाही आहेत, पण छान असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम आपण श्री विठुरायाचं दर्शन करूया. छान अशा निसर्गाच्या ठिकाणी असलेलं हे श्री स्वामी समर्थ साधना केंद्र आणि या ठिकाणी असलेलं हे विठुरायाचं मंदिर. विठ्ठल रुक्मिणींच्या या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि छान आणि सुंदर असं हे लोभस्वान रूप आपल्याला विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतंय. छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे विठुरायांचं. या ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणी असलेली ही जी शांतता या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्याला खुणावते. तुळशी वृंदावन सुद्धा या ठिकाणी छान अशी तुळशीची रोपं आणि ही झाडे या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रमाणात झाडे लावलेली आपल्याला पाहायला मिळतील. असं हे सुंदर मठ आपण पाहतोय. चला आपण श्री स्वामी समर्थांचं आता दर्शन करूया. मठामध्ये आल्यानंतर या ठिकाणी राहण्याची व्यवस्थासुद्धा आपल्याला केली जाते. या ठिकाणी उत्तम अशी राहण्याची व्यवस्थासुद्धा आहे. या ठिकाणी आलात तर औषधी वनस्पती यांचंसुद्धा आपल्याला दर्शन होतं. या ठिकाणी भरपूर प्रमाणात औषधी वनस्पतीची लागवडसुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. चला, हे निवासस्थान आपण पाहतोय. आता आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन करणार आहोत. आपल्याला मंदिराचा कळससुद्धा पाहायला मिळतोय. इथे आतमध्ये आल्यानंतर सुद्धा छान अशी शांतता आणि अगदी निसर्गाच्या ठिकाणी निसर्गाच्या कुशीतच आपण बसलेलो आहे अशी आपल्याला भास होतो. या ठिकाणी आपल्याला सर आणि मॅडमसुद्धा दिसत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. 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 काय नाव आपलं? मी सौ कविता खटावकर. कविता खटावकर. आणि आपलं नाव सर? मनोज खटावकर. मनोज खटावकर. आणि आज स्वामी समर्थ मठामध्ये दर्शनासाठी आल्यात का? आम्ही मेडिटेशन आणि
दत्त जयंती आता होती, दत्त जयंती होती आता 26 तारखेला. साठी आम्ही इथे आलेलो आहोत. अरे वा. पारायण, मेडिटेशन आणि रिलॅक्स साठी. मेडिटेशन साठी आलेला. बघा भरपूर जण मेडिटेशन साठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, शांत ठिकाणी, पण हा जो परिसर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी शांतता आणि छान असं, आणि या ठिकाणी औषधी वनस्पती सुद्धा आहेत ना. खूप औषधी वनस्पती आहेत इथे, आणि भरपूर जण मेडिटेशन साठी जागा सुद्धा शोधतात, पण ही जागा छान अशी आहे मेडिटेशन साठी. अतिशय सुंदर आहे. आणि इथे कॉस्मिक हिलिंगचे कोर्स सुद्धा होतात. काय म्हणता कॉस्मिक हिलिंगचे? कॉस्मिक हिलिंगचे. आपण कुठून आलात? वाई सातारा. वाई सातारा मधून. बघा आपल्याला पाहायला मिळतात की खटावकर मॅडम आणि खटावकर सर हे वाई साताऱ्यावरना दत्त जयंतीच्या दिवशी आलात ना तुम्ही. दत्त जयंती दिवशी. आणि औषधी वनस्पती सुद्धा या ठिकाणी आहेत, आणि खास करून मेडिटेशन साठी आलेत. कसं वाटतंय आपल्याला या ठिकाणी? एकदम सुंदर, आणि म्हणजे प्रकृती एकदम सुंदर राहते. आपल्याला कॉस्मिक हिलिंग, कॉस्मिक ऊर्जा आपल्याला खूप छान इथे मिळते. स्पिरिच्युअल एनर्जी म्हणतो ना आपण, तशी इथे खूप आहे. येणारा माणूस एकदम सुंदर होऊन जातो एकदम. खरंच मागच्या वेळी पण दीपक काकाने आम्हाला छान अशी माहिती दिली, पण आता दीपक काका आज नाही आहेत, नाहीतर आपल्याला अजून सुद्धा छान माहिती मिळाली असती. आणि तुम्हाला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या. आपल्याला सुद्धा हा नवीन वर्ष अतिशय भरभराटीचा आणि समृद्धीचा जावो. चला आपण आता दर्शन करणार आहोत श्री स्वामी समर्थांचं. तुम्हालाही सगळ्यांना आमच्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि सगळ्यांनी या आश्रमाला, ह्या स्वामी समर्थ साधना केंद्राला एकदा अवश्य भेट द्या. आणि काकांचंच वाक्य आहे, अनुभव हीच खात्री. स्वतः अनुभव घ्या आणि ते खात्री करा. खरंच स्वतः अनुभव घ्या आणि तुम्ही सुद्धा जरूर या, असं मॅडमनी सुद्धा या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की स्वामी समर्थ हे मठ, या ठिकाणी आपल्याला असलेली ही शांतता आणि मेडिटेशनसाठी असलेली ही जागा, छान अशी ही मठाची जागा जी आपल्याला पाहायला मिळते. चला आपण श्री स्वामींचं आता दर्शन करणार आहोत. आपण जवळच आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ या मंदिराजवळ. मंदिराचा हा कळस, सुंदर आणि उंच हा कळस आपल्याला पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थांचं आपल्याला आता दर्शन होत आहे. सगळ्यांनी बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. छान असं दर्शन आपल्याला श्री स्वामी समर्थांचं झालेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा सभागृह पाहायला मिळतोय. आपण खटावकर मॅडमना सुद्धा विचारूया. मॅडम, हा जो सभागृह दिलेला आहे या ठिकाणी मेडिटेशनला बसता का आपण? हो, या ठिकाणी होम हवन चालू असतात. इथे होम हवन वगैरे चालू असतात. बघा या ठिकाणी आपल्याला हा सभागृह पाहायला मिळतोय. अगदी शांत, आणि याचा हा वरचा परिसर बघा, छान कौलारू, अगदी शांतता आणि थंडगार असलेली ही जागा आपल्याला या ठिकाणी या सभागृहामध्ये अनुभवायला मिळते. वैश्विक ऊर्जा आपल्याला मिळण्यासाठी या सभागृहाची रचना केलेली आहे. हा सभागृह बघा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा की याची रचना बघा, छान अशी ही रचना, म्हणजे पिरामिड सारखी केलेली आहे ना मॅडम? हो, पिरामिड सारखी दिसते ही अष्टकोनी. बघा ही अष्टकोनी रचना आपण पाहतोय. या ठिकाणी मध्यभागी सुद्धा जाऊया आपण. अष्टकोनी असलेली मेडिटेशनसाठी ही जी हॉलची रचना केलेली आहे ती आपण पाहतोयच. पण या ठिकाणी सुद्धा आजूबाजूचा परिसर जो आपल्याला पाहायला मिळतोय, मंदिराच्या आजूबाजूला असलेली ही हिरवीगार झाडे आणि डोंगरदरी सुद्धा आपलं लक्ष वेधून घेते. मॅडम, या ठिकाणी राशी नक्षत्र वन सुद्धा आहे ना? हो, आपल्याला पाहायला मिळेल का? हो, मिळेल. आणि इथे राशी नक्षत्र वन जे काकांनी केलेलं आहे तयार,
त्या राशी नक्षत्रांच्या म्हणजे आपल्या राशीचं जे नक्षत्र आहे त्याचा मंत्र म्हणून आपण त्या आपल्या झाडाखाली मेडिटेशन करायला बसू शकतो बघा, आपापल्या राशीनुसार या ठिकाणी झाडे आहेत आणि त्या झाडाखाली बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता. चला आपण ती राशी नक्षत्राची झाडे सुद्धा पाहूया. पुन्हा एकदा आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन करूया. श्री स्वामी समर्थांच्या चरणाजवळ नतमस्तक होऊया आणि आपण राशी नक्षत्रांची झाडे पाहायला चाललेलो आहोत. चला तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि पुढे पुढे आपल्याला या ठिकाणचा हा संपूर्ण परिसर पाहायला मिळेल. छान असा हा परिसर, अगदी शांतता असलेला हा परिसर जो आपण पाहतोय आज आपल्या नवीन वर्षाच्या निमित्ताने. या ठिकाणी सुद्धा काही जण आलेले आहेत श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी. काकू नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? बोरलीतून. बघा, श्रीवर्धन जवळ असलेलं बोरली गाव आहे आणि त्या ठिकाणाहून आज नवीन वर्षानिमित्ताने श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी हा संपूर्ण परिवार आलेला आहे जो आपण पाहतोय. या ठिकाणाहून सुद्धा झाडे दिसतात ना वरून? चला आपण वरून सुद्धा बघूया. बघा, या ठिकाणाहून आपल्याला हा संपूर्ण परिसर सुद्धा पाहायला मिळतोय. चला आपण त्या नक्षत्रांच्या झाडाजवळ जाऊया आणि ती झाडे पाहूया. आपल्याला खटावकर मॅडम आणि खटावकर सर त्या ठिकाणी नेत आहेत. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतात. बघा, या ठिकाणी कोणी दर्शनासाठी आलं तर भाविकांची राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी उत्तम जेवण सुद्धा मिळतं ना आपल्याला? छान जेवण असतं. सकाळी चहा असतो, नाश्ता असतो, दुपारचं जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचं जेवण, असा व्यवस्थित सगळा प्रोग्राम असतो. बघा, आपल्याला काका सांगतायत की छान असं या ठिकाणी आपल्याला जेवण सुद्धा मिळतं आणि राहण्याची उत्तम व्यवस्था सुद्धा केली जाते या ठिकाणी. चला हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय ओम श्री स्वामी समर्थ साधना केंद्राचा. चला आपण हे सगळं वन जे पाहतोय हे नक्षत्र वन आहे. सगळ्यांच्या राशीनुसार हे वन दीपक काकाने या ठिकाणी वसवलेलं आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि खटावकर मॅडम आपल्याला अजून सुद्धा याविषयी माहिती देणार आहेत. या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, नक्षत्र कृतिका, वृक्ष अंबर आणि मंत्र आहे ओम अग्नेय नमः. आणि हे जे आहे वृक्ष उंबर बघा. आणि ही रास कोणती आहे? पहिल्या राशीचं मेष रास ना. आणि मेष राशीसाठी हे एकच झाड आहे का? नाही, तीन झाड आहेत का? नाही, एका राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. एका राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राची 3 झाड आहेत. प्रत्येक नक्षत्राची 3 झाड आहेत. उंबर 3 आहेत, आवळा 3 आहेत. अरे वा. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा, राशीनुसार जी झाडे आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला उंबर पाहायला मिळतोय. आणि हे कसलं आहे झाड काका? हे आवळ्याचं आहे. ते नक्षत्र भरणी आणि नक्षत्राप्रमाणे म्हणजे प्रत्येक राशीनुसार ही झाडे आपल्याला पाहायला मिळतात बघा. आणि या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं आहे बघा, नक्षत्र भरणी वृक्ष आवळा, मंत्र बघा ओम यमाय नमः. म्हणजे ज्यांचं नक्षत्र मेष राशी आणि नक्षत्र भरणी आहे त्यांचा वृक्ष आवळा आहे आणि त्याचा मंत्र ओम यमाय नमः असा आहे. मग त्या व्यक्तीने या झाडाखाली बसून साधना जेवढी करेल तेवढी त्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते बघा. आणि आपल्याला अजून खटावकर मॅडम सुद्धा सांगतात. काय सांगता मॅडम? इथे नक्षत्र परिक्रमा करता येते. नक्षत्र परिक्रमा, पूर्ण नक्षत्र परिक्रमा म्हणजे ती कशी केली जाते? मेष राशीपासून सुरुवात करायची ते शेवटच्या राशीपर्यंत. म्हणजे ही जी मेष राशी इथे आहे या मेष राशीपासून सुरुवात केलं असं म्हणजे आपण जशी प्रदक्षिणा करतो तशी याला प्रदक्षिणा करायची आहे. तशा 11 प्रदक्षिणा, अशी प्रदक्षिणा या वनाला करायची आहे. आणि अशी किती करायची आहेत प्रदक्षिणा? 11 प्रदक्षिणा. 11 प्रदक्षिणा. आणि त्याला काय म्हटलं जातं मग? त्याला नक्षत्र परिक्रमा म्हणतात. नक्षत्र परिक्रमा. ज्यांना आपलं नक्षत्र माहिती नाहीये, रास माहिती नाहीये, असं होतं कधी कधी, तर मग पूर्ण नक्षत्र परिक्रमा केल्यावरती सुद्धा त्यांना
तीच एनर्जी पॉझिटिव्ह मिळू शकते. आणि या झाडाखाली बसून आपण मेडिटेशन करू शकतो. झाडाला मिठी मारून त्याला नमस्कार करून आपण ते मेडिटेशन करू शकतो. आणि ते मंत्र जपायचा. बघा या ठिकाणी छान अशी माहिती आपल्याला मिळते. आणि केव्हा आपल्याला माहिती नव्हती अशी माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रत्येक ठिकाणी हे नक्षत्रांचं नाव लिहिलेलं आहे, कोणतं कोणतं नक्षत्र आहे या ठिकाणी आपण पाहतोय. बघा अजून एक पाहूया आपण. या ठिकाणी नक्षत्र मृग नक्षत्र आहे, वृक्ष खैर आणि मंत्र आहे ओम चंद्रमसे नमः असा मंत्र आहे. अशी ही झाडे, ही वृक्षे आपल्याला पाहायला मिळतात छान अशी. पुढे जाऊया आपण. पुढे सुद्धा आपल्याला माहिती देत आहेत. या ठिकाणी सातारा वाईवरून आलेले हे खटावकर सर आणि खटावकर मॅडम छान अशी माहिती या ठिकाणी देत आहेत. आणि हे दर वेळेला म्हणजे महिन्यातून तुम्ही येतच असता ना मॅडम? महिन्यातून येतोच आम्ही या ठिकाणी मेडिटेशनसाठी येत असतात. बघा या ठिकाणी सुद्धा आलेलो आहोत. आणि या ठिकाणी सिंहरास ज्याची असेल आणि नक्षत्र मघा, वृक्ष वड आहे आणि मंत्र आहे ओम पितृभ्यो नमः. आता याचं वैशिष्ट्य असं आहे, वड तुम्हाला तुमच्या गावात कुठेही भेटतो, बरोबर आहे, परंतु तिथे तुम्ही साधना करू शकता, बरोबर. पण हे जे वड किंवा हे जे नक्षत्रवन काकांनी उभं केलेलं आहे, हे खास ज्यावेळेस नक्षत्र आकाशात असतं त्यावेळेस त्यांनी ते प्लांट केलेलं आहे. म्हणजे नक्षत्र म्हणजे ज्यावेळेस आपण बोलतो आकाशात नक्षत्र येतं त्यावेळेस ह्या वृक्षाची लागवड काकांनी केलेली आहे. बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बघा आपल्याला वड हे झाड हे वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं, पण हे झाड असं आहे की नक्षत्र म्हणजे आकाशात ज्यावेळेस ते नक्षत्र होतं म्हणजे हे मघा नक्षत्र होतं त्यावेळेस काकाने हे झाड लावलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला बघा पाहायला मिळते पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. चला आपण आता पुढील नक्षत्राची झाडे तर पाहणारच आहोत, पण अजूनसुद्धा मॅडमने आपल्याला या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणी गणपती मंदिर सुद्धा आहे ना? स्वयंभू गणपती मंदिर. स्वयंभू आहे का? स्वयंभू गणपती मंदिर, स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर आहे, त्याचंही दर्शन करणार आहोत आपण. मातेचं पण मंदिर आहे, काली मातेचं पण आहे. चला आपण या ठिकाणी पाहतोय ही नक्षत्रांचं हे जे वन आहे ते पाहायला मिळतंय आपल्याला. जरूर एकदा तरी या ठिकाणी या आणि याचं दर्शन करायला विसरू नका. चला आपण आता श्री गणेशाचं दर्शन करूया आणि काली मातेचं सुद्धा दर्शन करणार आहोत. या ठिकाणी संपूर्ण हा परिसर आज आपल्याला या नवीन वर्षाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. सुंदर असं हे पॉझिटिव्ह एनर्जी असलेलं वातावरण निर्मित असलेलं हा सगळा परिसर आपण पाहतोय. ओम श्री स्वामी समर्थ साधना केंद्राचा छान असं मार्गदर्शन आपल्याला करतायत खटावकर मॅडम आणि खटावकर सर सुद्धा. नक्षत्रांच्या या वनातून आपण फिरतोय आणि आता आपण श्री गणेशाच्या दर्शनाला चाललेलो आहोत. मलाही माहीत नव्हतं या ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर आहे ते. चला आपण आता प्रथम श्री गणेशाचं दर्शन करूया आणि नंतर काली मातेचं सुद्धा दर्शन होणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे सण आपल्याला पाहायला मिळतील आपल्या चॅनलमध्ये. चला आपण श्री गणेशाचं दर्शन करूया आता. चला या ठिकाणी आपण कधीही न पाहिलेलं असं स्वयंभू श्री गणेशाचं दर्शन आपल्याला होणार आहे. खास करून मॅडमने आपल्याला सांगितलं या ठिकाणी स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे. चला आपण पाहूया. या ठिकाणी आहे का? चला आपण श्री गणेशाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि छान असं लांबून आपल्याला दर्शन सुद्धा होतंय. बघा श्री गणेशाचं स्वयंभू असं श्री गणेशाचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. छान मंदिर आहे या ठिकाणी आणि स्वयंभू आहे ना मॅडम हे? आणि हे पाषाण आहे का या ठिकाणी? बघा पाषाणामध्ये ही साकारलेली आणि स्वयंभू असलेली श्री गणेशाची ही सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मॅडम काहीतरी सांगतात आपल्याला. ज्यावेळेस मठाचं काम काका करत होते त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला की मी इथे आहे, तू नीट व्यवस्थित बघा तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला कळेल की ह्या पाषाणातून ही मूर्ती प्रकट झालेली आहे. बघा या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या मठाचं जे कार्य चालू होतं, काम चालू होतं, त्यावेळेस काकांना या ठिकाणी दृष्टांत झाला आणि या ठिकाणी पाहिलं तर काय श्री गणेशाचं रूप त्यांना या ठिकाणी पाहायला मिळालं आणि श्री गणेश
स्वयंभू श्री गणेश या ठिकाणी प्रकट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नवसाला सुद्धा पावतो ना. हा गणपती नवसाला पावतो. बघा आपल्याला मॅडमनी सांगितलंय हा गणपती बाप्पा आपल्याला नवसाला सुद्धा पावतो. खरंच पुन्हा पुन्हा पाहावी अशी ही सुबक आणि सुंदर मूर्ती आणि सुंदर असं श्री गणेशाचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. चला, छान असं दर्शन झालेलं आहे श्री गणेशाचं. आणि मॅडम तुमच्या या कृपेमुळे आणि तुमच्यामुळेच आम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आपला जीवनचा परिवारसुद्धा पुन्हा एकदा श्री गणेशाचं दर्शन करत आहे. आणि जरूर एकदा या ठिकाणी सगळेजण येतील आणि श्री गणेशाचं सुद्धा दर्शन करतील आणि नक्षत्र वन सुद्धा पाहतील. आणि आता आपण काली मातेचं दर्शन सुद्धा करणार आहोत. चला आपण श्री कालिका मातेचं सुद्धा दर्शन करूया. चला, श्री गणेशाचं सुंदर आणि सोज्वळ रूप आपल्याला पाहायला मिळालं. स्वयंभू असं श्री गणेशाचं आणि नवसाला पावणारं श्री गणेश आपल्याला आता त्याचं दर्शन सुद्धा झालं. आता इथे काकांनी स्पाइस गार्डन केलेलं आहे. स्पाइस गार्डन? हा. स्पाइस गार्डन म्हणजे काय? मसाल्याचे पदार्थांची झाडं. मसाल्यांची झाडे आहेत का? काळी मिरी सगळे इथे लावलेले आहेत. बघा आपल्याला छान असं नाव सुद्धा या ठिकाणी मॅडमनी सांगितलं, स्पाइस गार्डन. आणि आपल्याला मसाल्यांचे जे पदार्थ असतात, तमालपत्र वगैरे, काळी मिरी सुद्धा आहे का? हो हो, काळी मिरी पण आहे. बघा या ठिकाणी आपल्याला ही झाडे जी पाहायला मिळतात, हा स्पाइस गार्डन जो आपण पाहतोय, तमालपत्र, काळी मिरी या सर्वांची ही झाडे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला वास पण घ्यायला देतात. हा, छान असा वास येतोय बघा तमालपत्राचा. आपल्यासोबत या ठिकाणी बोरलीहून आलेले हे भाविक सुद्धा आहेत. ते सुद्धा आता श्री गणेशाचं दर्शन केलेलं आहे त्यांनी. आणि आता आपण कालिका मातेचं दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत. पण या ठिकाणी हा सगळा परिसर जो पाहतोय तो स्पाइस गार्डनचा आपल्याला पाहायला मिळतोय. छान असं हे स्पाइस गार्डन आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मॅडम अजून आपल्याला काहीतरी सांगतायत, कोणतं तरी झाड आपल्याला सांगतायत. कोणतं झाड आहे मॅडम अजून? भीमसेन कापूर. भीमसेन कापूर? हा, भीमसेन कापूर. आपण जो दररोज जाळतो भीमसेन कापूर, त्याचं झाड आहे. बघा या ठिकाणी केव्हाही आलात तर आपल्याला कापराचं झाड सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, ते पण भीमसेन कापूरचं. कोकमची झाडं आहेत, वेगवेगळी फळझाडे सुद्धा आहेत. फळझाडं आहेत, आंबा, फणस, चिक्कू, सगळीच झाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. जरूर एकदा सगळ्यांनी यावं या ठिकाणी. चला आपण आता कालिका मातेचं दर्शन करूया. साती आसरा म्हणून देवी आहे, त्यांचं स्थान आहे. साती आसरा देवीचं स्थान आहे. आसरा देवीचं स्थान हे नेहमी पाण्याजवळ असतं. पाण्याजवळ का? हा, पाण्याजवळ ह्या देवी असतात. बघा आपण कालिका मातेचं दर्शन करण्यासाठी जात होतो, पण मॅडमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की साती आसरा देवीचं स्थान आहे या ठिकाणी आणि ते स्थान पाण्याजवळ असतं. साती आसरा म्हणजे हे 7 देवी आहेत का? ह्या 7 देवी. बघा छान आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. पुन्हा एकदा आपण दर्शन करूया. साती आसरा देवीचं हे स्थान आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच आज आपलं हे भाग्य. आज 1 जानेवारी 2024ची ही सकाळ आणि या ठिकाणी आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी आलेलो होतो. म्हणजेच आपल्या आग्रहास्तव, सर्वांच्या आग्रहास्तव आपण स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी, स्वामी समर्थ मठ दाखवण्यासाठी आलेलो होतो. पण खटावकर मॅडम आणि खटावकर सरांच्या या माध्यमातून आपल्याला या ठिकाणचं नक्षत्रांचं दर्शन झालं, स्वयंभू श्री गणेशाचं दर्शन झालं आणि साती आसरा देवीचं सुद्धा आता आपल्याला छान असं दर्शन झालेलं आहे. आता आपण मॅडम कालिका मातेचं दर्शन करूया. चला आपण या ठिकाणाहून जाऊया, कालिका मातेचं दर्शन करूया. आतमध्ये आहे मंदिर. चला आपण कालिका मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला श्री कालिका मातेचं दर्शन होणार आहे. छान असं कालिका मातेचं आपल्याला दर्शन होत आहे.
मॅडम अजून आपल्याला या ठिकाणचं रहस्य सांगतायत? इथे अखंड धुनी आहे. अखंड धुनी आहे का? हो. हा, हे जे या ठिकाणी दिसते आपल्याला खाली, इथे अखंड धुनी असते आणि इथे कालिका मातेचं अनुष्ठान आपण करू शकतो. अनुष्ठान करू शकतो. म्हणजे या ठिकाणी जप वगैरे आपण येऊन करू शकतो आपण. बघा, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी श्री कालिका मातेचं आपण दर्शन करूया. या ठिकाणी अखंड धुनी असतं. छान असं दर्शन आपल्याला मातेचं झालेलं आहे. सर्व भाविक या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी येत असतात, जे आपल्याला पाहायला मिळतात. चला, छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण कुठे चाललेलो आहोत मॅडम? आता मारुती मंदिर. मारुती मंदिर. आता आपण जाणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी असलेलं श्री हनुमंताचं मंदिर. आपली जी दास्य भक्ती आहे मारुती राया, त्यांचं आपल्याला आता दर्शन होणार आहे. आणि या ठिकाणी मॅडमनी सांगितलं आपल्याला की आवळ्याची झाडे सुद्धा आहेत ना मॅडम? वेगवेगळ्या प्रकारच्या आवळ्याची झाडं आहेत. वेगवेगळे आवळे आहेत का? बघा, या कवठी चाफा आणि हिरवा चाफा आहे. कवठी चाफा आणि हिरवा चाफा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा, छान असं हे निसर्गाने वेढलेलं. आणि काकांनी या ठिकाणी सर्व झाडांची अगदी मनापासून, म्हणजेच आपल्या मुलाप्रमाणे ही जोपासलेली झाडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी सुद्धा केव्हा न पाहिलेलं या ठिकाणचा हा परिसर जो आपल्याला पाहायला मिळतोय. काका, काय सांगताय? हे वेगळ्या जातीचे आवळे आहेत. वेगळ्या जातीचे आवळे आपल्याला पाहायला मिळतात. बघा बघा, आवळा बघा, हा लांबडा आहे ना? अरे वा, हा बघा, या ठिकाणी काकाने एक आवळा काढलाय. पण हा लांब आवळा जो आपण केव्हा पाहिला नसाल, तर हा बघा, आवळे आपण गोल बघतो ना, गोल या ठिकाणी आहेत. गोल आहेत. आणि हे मोठे आवळे होतात ना. आणि काही राजावळे सुद्धा असतात ना, जे आम्ही लहानपणी खायचो. पण हा आवळा जो बघा किती लांब आहे, छान असा हा आवळा. आणि ही आवळ्याची रोपं आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. चला, आपण मारुती रायाचं दर्शन करूया. चला, आपण कालिका मातेचं दर्शन केलं आणि या ठिकाणची आवळ्याची झाडे सुद्धा पाहिली. वेगवेगळं निसर्ग सौंदर्य या ओम स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला पाहायला तर मिळतात. पण आता आपण श्री दास्य भक्तीचं दर्शन करणार आहोत. आपलं सर्वांचं दास्य भक्तीचं प्रतीक असलेलं श्री मारुतीरायांचं आपल्याला दर्शन होतंय. मारुतीरायांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होऊन श्रींचं आपल्याला छान असं दर्शन होतंय. छान असं मारुतीरायांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हे भाविक पाहायला मिळत आहेत. हे सुद्धा भाविक, तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून आलात. बघा, हे पुण्यावरून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आणि हे काका सुद्धा काहीतरी सांगतात. काका, तुमचं नाव काय पूर्ण? दत्तात्रय बाळकृष्ण मुकादम. मुकादम, बोरली पंचतन. आपल्या बोरली पंचतन मध्ये राहता. आणि आज 1 तारखेला दर्शनासाठी आलेला. आणि मी आज 8 वर्ष झाले व्यसनमुक्ती म्हणून व्यसनातून मुक्त झालोय स्वामींच्या ह्याच्यातून. आपल्याला व्यसन होतं. कोणतं व्यसन होतं? दारूचं व्यसन होतं. दारूचं व्यसन होतं. पण स्वामींच्या माध्यमातून तुमचं व्यसन मुक्त झालेलं आहे. 8 वर्ष स्वामींचं हे करतोय, त्याच्यातून मी मुक्त झाले, पूर्णपणे मुक्त. बघा, छान असा अनुभव या ठिकाणी मुकादम काका सांगतायत आपल्याला की मी व्यसनातून मुक्त झालेलो आहे. बघा, खरंच संत संगत असली तर आपण खरंच व्यसन मुक्तीकडे जाऊ शकतो. आणि आपल्या मनावर ताबा असेल आणि स्वामींचा आपल्याला आशीर्वाद असेल तर जरूर आपली व्यसनाधीनता असेल, किती व्यसनाधीनता असेल तर ती दूर होते. आणि मॅडम सुद्धा आपल्याला या ठिकाणी अजून काहीतरी दाखवत आहेत. इथे नवग्रह आहेत. नवग्रह आहेत का? बघा, आपण या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी नवग्रह आहेत. केतू, राहू असे हे नवग्रह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅडम, या ठिकाणी नवग्रह आपण पाहतोय, पण यांची जी रचना आहे, म्हणजे जी दिशा दिलेली आहे पाहण्याची, म्हणजे वेगवेगळ्या दिशेला हे ठेवलेले आहेत. असं का ठेवलेलं आहे? ज्या दिशेला हे ग्रह आहेत त्या दिशेप्रमाणे यांची रचना केलेली. म्हणजे ज्या दिशेला जे ग्रह आहेत त्या दिशेप्रमाणे यांची ही रचना केलेली आहे.
बघा या ठिकाणी नवग्रहांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे. आणि अजून काहीतरी मॅडम सांगतात, शनी मंदिर, शनिदेवाचं सुद्धा मंदिर आहे. चला आपण शनिदेवाचं सुद्धा दर्शन करूया. नवग्रहामधलंच एक, हा नवग्रहामधीलच एक ग्रह म्हणजे शनिदेव. चला शनिदेवाचं आपण दर्शन करूया. तसं शनी शिंगणापूरला मंदिरावर छप्पर नाही, मंदिराला छप्पर नसतं, त्याप्रमाणेच इथे या शनिदेवाला सुद्धा छप्पर नाही. तुम्ही इथे येऊन त्यांचं दर्शन घेऊ शकता. बघा या ठिकाणी आपल्याला मॅडमनी छान अशी माहिती दिलेली आहे. शनी शिंगणापूरला शनिदेवाला मंदिराला छप्पर नाही आहे, तसंच हे शनिदेवांचं मंदिर आणि शनिदेवांचं आता आपल्याला दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा सुंदर असं हे छप्पर नसलेलं शनिदेवांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्री स्वामी समर्थ साधना केंद्र आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे सगळे भाविकसुद्धा आणि वेगवेगळे अनुभवसुद्धा यांच्याकडून आपल्याला ऐकायला सुद्धा मिळतात. छान असा हा परिसर आपण पाहतोय ओम स्वामी समर्थ साधना केंद्राचा. आपण ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये सकाळीच म्हणजेच 1 तारखेच्या सकाळी छान आपल्या आग्रहास्तव सगळ्यांचे कमेंट्स आले होते, सगळ्यांचे फोन येत होते की श्री स्वामी समर्थ साधना केंद्र आम्हाला पाहायचं आहे आणि कुठे आहे ते. तर श्रीवर्धनपासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजेच 8 किलोमीटर अंतरावर असलेलं हे हायवेला लागून असलेलं ओम स्वामी समर्थ केंद्र आज आपल्याला पाहायला मिळालं. आणि दीपक काका जोशी या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांचीसुद्धा आपल्याला उणीव भासते. त्यांनीसुद्धा मागच्या वेळेस आपल्याला छान अशी माहिती दिली होती. पण या ठिकाणी सातारा वाह्यूहून आलेले खटावकर परिवार, बघा खटावकर मॅडम आणि खटावकर सर यांनी छान अशी माहिती या ठिकाणी आपल्याला दिली. या ठिकाणी नक्षत्रवन म्हणजेच राशीनुसार जे नक्षत्रवन आहे ते पाहायला मिळालं. मी केव्हाही न पाहिलेलं या ठिकाणचं स्वयंभू श्री गणेशाचं मंदिर आणि या ठिकाणी अखंड धुनी पेटत असलेली श्री कालिका मातेचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं. आणि या ठिकाणी असलेले नवग्रह सुद्धा पाहता आले आणि आपल्याला श्री दास्य भक्तीचं सुद्धा छान असं मारुतीरायाचं दर्शन झालं ते खटावकर परिवारांच्या माध्यमातून. आपण सुद्धा एकदा जरूर ओम स्वामी समर्थ साधना केंद्र मुक्काम वडगर पांगळोली या ठिकाणी जरूर या आणि या ठिकाणची माहितीसुद्धा घ्या. आणि या ठिकाणी तुम्ही मेडिटेशन करायचं असेल तर छान असं मेडिटेशनसाठी ही जागा आहे. छान या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तीसुद्धा या ठिकाणी अनुभवायला मिळते. वेगवेगळी झाडे आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून पाठवा. आणि जाता जाता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्यांना आपलं नक्षत्र माहिती नाहीये, रास माहिती नाहीये, असं होतं कधी कधी, तर मग पूर्ण नक्षत्र परिक्रमा केल्यावरती सुद्धा त्यांना तीच एनर्जी पॉझिटिव्ह मिळू शकते.